आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरवर मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार, आरोपींवर कठोरात कठोर कारवाईची गावकऱ्यांची मागणी। डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येवेळी पीएसआय बदने होता ड्युटीवर। फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बदनेने केला नाईट राऊंड। घटनेच्या 24 तासांनंतरही फरार बदने पोलिसांना सापडेना। फलटणमधील डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करा, दोषींवर कडक कारवाई करण्याची धनंजय मुंडेंची मागणी। रवींद्र धंगेकरांच्या आरोपांच्या फैरीनंतर मुरलीधर मोहोळांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करण्याचं फडणवीसांचं आश्वासन। सगळे बिल्डर मुरलीधर मोहोळांचे हस्तक, सगळा व्यवहार संशयास्पद। जो व्यवहार झाला त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंकुश ठेवतील। मोहोळ सीएम भेटीवर धंगेकरांचं विधान। जितेंद्र आव्हाड यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट। एमसीए निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। नांदेडमधील बैठकीत ओबीसी समाजाचे 6 ठराव, बोगस ओबीसींचा शिरकाव रोखा आणि ओरिजिनल ओबीसी उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन। फ्रेशर्स पार्टीतील मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी। लातूरच्या डीएमएलटी महाविद्यालयातील धक्कादायक घटना, 6 जणांना अटक। मुंबईच्या आयआयटी कॅम्पसमध्ये बिबट्याचा वावर, लायब्ररी परिसरात फिरणारा बिबट्या सीसीटीव्हीत कैद। आयआयटीच्या विद्यार्थ्यांमध्ये भीती। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेड दौऱ्यावर जाणार आहेत। माजी आमदार दिवंगत बापूसाहेब गोरठेकरांचे पुत्र शिरीष गोरठेकर आणि कैलाश गोरठेकर हे आपल्या शेकडो समर्थकांसह अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला खिंडार पडणार आहे। नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील युतीबाबत भाजप खासदार अशोक चव्हाण आणि त्यांचे राजकीय विरोधक राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी भाष्य केले। मित्रपक्षांनी युतीसाठी तयारी दाखवली तर चर्चा करू असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं। तर महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ आहे, मोठ्या भावानं युतीसाठी प्रस्ताव दिला तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी दिली आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगावला भेट दिली। बनावट जन्म दाखल्याबाबत महानगरपालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली। तसंच पत्रकार परिषदेत आवाज उठवल्यामुळे मालेगावात 3977 बनावट जन्म दाखले रद्द करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन महासंघाच्या वतीनं आरएसएस कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मात्र मोर्चाला परवानगी नसल्यानं पोलिसांनी हा मोर्चा अडवला। दरम्यान हा वंचितचा मोर्चा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय स्टंटबाजी असल्याची टीका आरएसएसच्या स्वयंसेवकांनी केली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी 21 आमदारांना डिफेंडर कार दिल्याचा आरोप केलाय। तर हर्षवर्धन सपकाळांनी केलेल्या आरोपाला शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलंय। सपकाळांनी आरोप सिद्ध करून दाखवावा, ते जनाधार नसलेले नेते आहेत असं संजय गायकवाड यांनी म्हटलंय। गडचिरोली जिल्ह्यामध्ये अतिदुर्गम असलेल्या माओवाद प्रभावित वांगेतुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येणाऱ्या नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या 26 नग भरमार बंदुका आणि 11 बंदुकीचे बॅरल पोलिसांच्या स्वाधीन केलेत। शिकारीसाठी तसंच वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी अनेकांकडे भरमार बंदुकांचा वापर होत असतो। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको त्यांनी केला। कन्नड ते बोरगाव पर्यंत संपूर्ण महामार्ग बंद करण्यात आला होता। टोमॅटोला फक्त 2 रुपये भाव मिळाल्यानं शेतकरी रस्त्यावर उतरले। हवामान खात्याच्या अंदाजानुसार बुलडाणा जिल्ह्यात देखील पावसाची रिपरिप पाहायला मिळाली। खामगाव, नांदुरा, शेगाव तालुक्यात पाऊस झाला, त्यामुळे पिकांना मोठा धोका निर्माण झाला। कन्नड शहराजवळील धुळे सोलापूर महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। व्यापाऱ्यांनी 2 रुपये किलो टोमॅटो घेतल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले। बाजार समितीचा निषेध करत शेतकऱ्यांनी महामार्ग अडवून ठेवला। मनमाड शहर आणि ग्रामीण भागात जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली। मनमाड पाठोपाठ चांदवडला देखील
दमदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। या पावसाचा फटका कांदा आणि मक्याला बसणार असल्यामुळे शेतकरी चिंतित झालाय। नांदेड शहरात जोरदार पाऊस झाला। शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली असून येत्या 28 तारखेपर्यंत हवामान खात्यानं नांदेड जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। मुंबईसह राज्यातील अनेक भागात पावसानं हजेरी लावली। हवामान खात्याकडून पुढचे 5 दिवस राज्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। जळगावच्या एरंडोल तालुक्यातील कासोदा शहरात अचानक मुसळधार पाऊस झाला। अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर या पावसामुळे काही ठिकाणी पाण्याचे डबके साचले। प्रवाशांच्या सोयीसाठी आणि दिवाळी तसंच छठ उत्सवाच्या काळात वाढत्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि नागपूर दरम्यान अतिरिक्त वातानुकूलित सुपरफास्ट विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतलाय। ही गाडी सणासुदीच्या काळात प्रवाशांना प्रवासाची अधिक सोय उपलब्ध करून देईल आणि गर्दी व्यवस्थापनाला मदत करेल। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। मात्र पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही ब्लॉक नसेल। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने आता प्रवाशांचा प्रवास आणखी सहज, वेगवान आणि स्मार्ट करण्यासाठी मोठं पाऊल उचललंय। ॲक्वा लाईनवर प्रवाशांसाठी व्हॉट्सॲपद्वारे तिकीट बुकिंगची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे। आता फक्त मोबाईलवर हाय असा मेसेज पाठवा आणि काही सेकंदात तुमचं मेट्रो तिकीट तयार असणार आहे। ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार विभागाच्या पुढाकारानं देशात लवकरच भारत टॅक्सी ही नवीन सेवा सुरू होते। मल्टी स्टेट सहकारी टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड अंतर्गत ही सेवा चालवली जाईल, जी देशातली पहिली सहकारी टॅक्सी सेवा असेल। सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण होत असून गेल्या 3 दिवसात सोनं 6,000 तर चांदी 9,000 रुपयांनी घसरली आहे। सोन्याच्या भावात 1,000 रुपयांची घसरण होऊन ते 1,23,000 रुपयांवर आलंय, तर चांदीच्या भावात 1,000 रुपयांची घसरण होऊन ते 1,53,000 रुपयांवर आली आहे। दिवाळीच्या सुट्टीनंतर मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी होत असल्यामुळे भाजीपाला महागलाय। किरकोळ मार्केटमध्ये वाटाणा 280 रुपये तर शेवगा शेंग 160 रुपयांवर पोहोचली असून पालेभाजीच्या एक जुडीसाठी देखील 25 ते 40 रुपये मोजावे लागतात। भारताच्या समृद्ध जैविक वारशाचं जतन करण्यासोबतच त्याचा फायदा स्थानिकांना मिळावा यासाठी राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणानं उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राला जैवविविधता संवर्धनासाठी 1,36 लाख रुपयांचा निधी जारी केलाय। 91 लाख रुपये महाराष्ट्रातील 2 गावांना मिळणार आहेत। राज्यातील अनेक भागात गुरुवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवण्यात आलाय। या कालावधीमध्ये काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात पावसाचा अंदाज आहे। ऑक्टोबर महिन्यात मुंबईच्या हवेतील PM 2.5 आणि PM 10 या प्रदूषकांच्या दैनंदिन सरासरी पातळीत सर्वाधिक वाढ झाली आहे। जानेवारी ते ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये यात सर्वाधिक वाढ ऑक्टोबर महिन्यात झाली आहे। ऑक्टोबर महिन्यात मुंबईतील 19 ठिकाणांवरील हवा प्रदूषण मापकांवर PM 2.5 ची सर्वाधिक नोंद झाली आहे। दिवाळीमध्ये मूळ गावी गेलेले नागरिक पुणे आणि मुंबईकडे परतण्यास आता शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे। गावाहून परतणाऱ्या नागरिकांच्या मोटारी, खासगी बसमुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर महामार्ग पोलीस, पुणे पोलीस तसंच पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वाहतूक खात्यानं वाहन चालकांना महामार्गालगतच्या पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अवलंब करण्याच्या सूचना देण्यात आल्या। शासनानं 2014 मध्ये परमिट सर्वांसाठी खुलं केल्यापासून मुंबई, ठाणे, पुणे या महानगरांमध्ये रिक्षांचा महापूर आलाय। 10 वर्षात रिक्षांची संख्या 6,58,000हून 12,41,000 झाली आहे। मुंबईमध्ये दुप्पट, नवी मुंबई आणि पनवेलमध्ये 3 पट तर वसईमध्ये 10 पट रिक्षा वाढल्या आहेत। त्यामुळे मागेल त्याला परमिट धोरण रद्द करावं अशी मागणी संघटनांनी केली आहे। मुंबईत भविष्यातील सार्वजनिक वाहतुकीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या दिशेनं एक मोठं पाऊल उचलण्यात आलेलं आहे। कुर्ला परिसरामध्ये ऑटोमेटेड रॅपिड ट्रान्झिट स्टेशन उभारण्यासाठी पोलीस क्वार्टरच्या जमिनीचा वापर करण्यात येणार आहे। भारतात वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांचं आणि मृत्यूचं प्रमाण झपाट्यानं वाढतंय असा इशारा हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युशन यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2025 या अहवालात देण्यात आलाय। या अहवालानुसार 2023 मध्ये देशात सुमारे 20 लाख नागरिकांचा मृत्यू वायू प्रदूषणाशी संबंधित आजारांमुळे झालाय। परदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि बँक आणि FMCG शेअर्समध्ये नफा एका वसुलीमुळे
सलग 6 दिवसांच्या तेजीला ब्रेक लागलेला आहे. शुक्रवारी सेन्सेक्स 344.52 अंकांनी घसरून 84,211.88 वर बंद झालाय, तर निफ्टी 96.25 अंकांनी घसरून 25,795.15 वर बंद झालाय. आंतरराष्ट्रीय बाजारात गाईच्या शेणाची प्रचंड मागणी असून भारतानं तब्बल 300 कोटी रुपयांच्या शेणाची निर्यात केलेली आहे. भारत जवळपास 10 देशांना शेणाची निर्यात करत असून या यादीमध्ये अमेरिका दुसऱ्या तर चीन चौथ्या क्रमांकावर आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार 8 फेब्रुवारी रोजी ही परीक्षा देशभरातील 132 शहरांमध्ये आयोजित केली जाणार आहे. मराठवाड्यात यंदा अतिवृष्टी आणि 900 ते 1000 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. यातून शेतातील कापूस, तूर, सोयाबीन, मका आदी पिकांचं अतोनात नुकसान झालंय. विशेषतः अवर्षणग्रस्त मराठवाड्यात घेतल्या जाणाऱ्या कापसाच्या पिकाला मोठा फटका बसला असून गेल्या वर्षीपेक्षा यंदा 40 ते 50% तूट असल्याचा अभ्यासक आणि शेतकऱ्यांचा अंदाज आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारतीय क्रिकेटमधील स्टार फलंदाज आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यामध्ये मैदानात उतरतील. अनेक चाहत्यांसाठी हा भावनिक क्षण ठरणार आहे, कारण ही खेळी दोघांची ऑस्ट्रेलियातील अखेरची खेळी ठरू शकते. पुढील 2 वर्षात ऑस्ट्रेलियामध्ये कोणतीही एकदिवसीय मालिका नसल्यामुळे ही जोडी पुन्हा भारताकडून ऑस्ट्रेलियामध्ये खेळेल याची शक्यता कमीच आहे. सिंगापूर पोलीस दल गायक जुबिन गर्गच्या मृत्यूशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांसह महत्त्वाचे पुरावे पुढील 10 दिवसात देईल अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे. फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येवेळी पीएसआय बदने ड्युटीवर होता अशी माहिती समोर आली आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बदनेनं नाईट राऊंड केला होता. घटनेनंतर बदने फरार झालाय. आता बदनेवर सातारा पोलीस अधीक्षकांनी कारवाई केली. डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकर यांच्यामध्ये जानेवारीपासून 157 पेक्षा अधिक कॉल झाल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टर आणि प्रशांत बनकरमध्ये फोन कॉल झाला होता. डॉक्टर बनकरच्या घरी भाडेकरू म्हणून राहत होती. डॉक्टर आत्महत्या प्रकरणात यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस, तुम्ही एकतर मुख्यमंत्री बना नाही तर गृहमंत्री. तुम्ही पद सांभाळू शकत नाही आणि महाराष्ट्राचं रक्षण करता येत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे. डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करा आणि दोषींवर कडक कारवाई करा अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे. ती बीडची आहे म्हणून तिनं केलेल्या तक्रारी वरिष्ठांनी डावलल्या असतील तर हे अतिशय गंभीर आहे असं ट्विट देखील मुंडेंनी केलं. फ्रेशर्स पार्टीतील मारहाणीत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय आणि 1 जण गंभीर जखमी झालाय. लातूरच्या डीएमएलटी महाविद्यालयामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे.